कोण म्हणत असेल आम्ही तालुका पंचायतचा उमेदवार उचलता इथं उभा केलाय, उचलता कोणी म्हणायची गरज नाही. कारण विश्वजित कदम साहेबांनी आपल्या पलूस कडेगाव या मतदारसंघाला नाव दिलंय, माझं गाव पलूस कडेगाव. ही ख्याती कुणाच्याही कुठल्याही आमदाराकडे ती नाही. आज जर जितेश भाया जर ग्राउंड लेवलला जर काम करत असतील तर जितेश भाया एवढं कोणीही काम करत नाही. आणि जितेश भाया जेवढं या 8 गावात फिरतील ह्या गणात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात, ती आत्मपरीक्षण करण्याची आपल्याला गरज आहे की बाकीचे उमेदवार किती फिरतील किंवा बाकीचे त्यांचे नेते देखील किती फिरतील. जितेश भाईंचा दौरा आज या ठिकाणी आपण जर बघितला तर विरोधक देखील आमचे जे मोठे विरोधक आहेत त्यांचा देखील दौरा या भागात एवढा होत नाही. जितेश भाईंचा सर्वसामान्य माणसात खाली ग्राउंड लेवलला बसणारा माणूस, माती दुःख सुख फी असेल, तुमचा दवाखाना असेल, दवाखान्यात जाऊन बघणं असेल, कमी जास्त बोलणं असेल, ही कुणाच्यानं होत नाही. आज आपल्या घरचं कुटुंब चालवायचं म्हटलं तर एवढं होत नाही. पण कदम कुटुंब एक असं कुटुंब आहे की महाराष्ट्रात त्या कुटुंबाची प्रत्येकाला काय ना काहीतरी त्या कुटुंबाविषयी आदर वाटतो. का वाटतो तर ती कुटुंब आज कडेगाव पलूसाठी नवत अखंड महाराष्ट्रभर कोणीही गेला तर तो कधी परत हाताने मोकळ्या हाताने माघारी येत नाही. आणि आज तुम्ही बघितलंय जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदला देखील आज तोंडोलीला जी झुकतं माप त्यांनी दिलंय. जिल्हा परिषदच्या तोंडोली सारख्या गावाला जिल्हा परिषदला उमेदवारी कदम कुटुंबानं आज सर्वसामान्य घरात दिली आहे. कुंभार म्हणून विद्याताई कुंभार आहेत, त्यासनी सर्वसामान्य कुटुंबातल्या ताईची उमेदवारी दिली आहे. ही कदम कुटुंबच करू शकते. आणि आज तोंडोलीला कायम कदम कुटुंबानं कायम झुकतं माप दिलेलं आहे. आज तालुका पंचायत 2-3 वेळा त्यासनी दिलेलं आहे. शिवाप्पाच्या माध्यमातून खरोखर त्यावेळेला तोंडोली गाव 80% करून शिवाप्पांचा त्या टायमाला मला वाटतं ह्या गाण्यातून पहिला विजय काँग्रेसचा शिवाप्पांचा असेल माझ्या दृष्टीने. विजयाप्पा संग्राम भाऊंच्या बाबतीत ताकदीनं लढलं, 265 मतांनी निसत्ता पराभव त्यांचा झाला, पण वाघासारखा माणूस लागला. पण त्यावेळेला देखील तोंडलीनं अतिशय उत्कृष्ट विजयाप्पाला साथ केली आणि परत देखील विजयाप्पा ताकदीनं तोंडलीचे जेव्हा लढले, परंतु त्यासनी पराभव परत एकदा पचवावा लागला. पण आता तोंडोलीकरांनी खरोखर चान्स आला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. आपला एक गावचा उमेदवार, सर्वसामान्य उमेदवार आज आपण ह्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या पातळीवरती पाठवणार आहे. आणि हे तोंडोलीकरांनी खरोखर मनापासून चान्स आहे. आणि तोंडोलीकरांनी असं समजून इकडलं गाव किती आहे, तिकडलं गाव किती आहे, ही उपाळी माहिनीचा तर नुकता भापका आहे. उपाळी माहिनी तुम्हाला मतरूपी कळल की काय परिस्थिती आहे. ही वार आहे, नुकतं वार बोलणं एक आणि करणं एक. आज खालच्या लेवलला जर तुम्ही बघितलं तर उपाय